सरांनी सांगितल्या पद्धतीने इथे 5 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी येत आहेत आणि स्कूल टोटली मुलींची शाळा आहे. सो गुड आफ्टरनून. मी सत्यवान शिवणकर, रिप्रेझेंटेटिव्ह आहे स्पीक लिमिटेडची. स्पीक ही साऊथर्न पेट्रोलियम इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जाते आणि मुख्य म्हणजे स्पीकचे फर्टिलायझर्स येतात मार्केटमध्ये. शेती संबंधित कोणाचं आहे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड? पुणे आहे जो शेतकरी वर्गातला आहे. ऍग्रिकल्चर मध्ये काय माहित आहे का? व्हॉट इज ऍग्रिकल्चर? नाही माहित आहे? रोजचे जे जेवण आहे ते कुठून येते? बरोबर. ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी. तुम्ही शेती म्हणू शकता. जे काही आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देतो. वस्त्र म्हणजे कापड आपण वापरतो. तुमचा जो गणवेश आहे तो कुठून आलाय? कापसापासून बनवलेला कुठून तरी. बरोबर. सगळं काही शेतीतून येतं. म्हणजे आपला भारत म्हणजे पूर्ण जगाच्या शेतीवर अवलंबून आहे असं समजू शकता. कारण की दैनंदिन आपल्याला जीवन जगण्यासाठी जे लागतं ते आपण जेवण करतो किंवा शाळेत तुम्हाला जेवण भेटते ना ते कुठून येते? शेतीतून येते. भात असो, डाळ असो, सगळं काही शेतीतून येते. शेती हा खूप महत्वाचा विषय आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी ऍग्रिकल्चर विषयी माहिती करायला पाहिजे. आता इंटरनेट सगळे वापरता ना? इंटरनेटवर काय काय बघता तुम्ही? काय? शॉर्ट्स, सोशल मीडिया, रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक. या भविष्य आहे का तुमचं? नाही ना? सोशल मीडिया खूप वाईट आहे. मी नाही म्हणत, तर चांगलं पण आहे. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 मैत्रिणी एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात, नोट शेअर करू शकतात. बरोबर ना? जगाची गरज पण आहे, पण कुठली गोष्ट महत्वाची कुठली नाही हे तुम्हाला ठरवायचे. अब्दुल कलाम माहित आहे? कोण होते? त्यांना आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणून ओळखतो. कोणी सांगू शकतो ते कोण होते? एनिबडी? माझी राष्ट्रपती. गुड. अजून दुसरं कोणी सांगू शकतो? मिसाईल मॅन म्हणजे सायंटिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. बरोबर. त्यांच्या पुस्तकामध्ये अब्दुल कलाम काय म्हणतात? द लॉ इज अ क्राईम. मराठीत काय म्हणतात त्याला? कमी ध्येय ठेवणं गुन्हा आहे. तर ते कसं बघा. अब्दुल कलाम एक छोट्याशा परिवारातले, केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. खूप छोट्याशा गरीब घरचे, पण त्यांनी जे स्वप्न बघितलंय त्यांनी कोणी सांगितलं ना मिसाईल मॅन म्हणून, खूप मोठे होते. सो तुम्हाला पण आता तुम्ही जेव्हा शाळेतून बाहेर निघता, तुमचं आता एज्युकेशन स्टेप तुम्ही घेतात. स्कूलमध्ये तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये जाणार, हायर सिनियर कॉलेजमध्ये जाणार ग्रॅज्युएशनसाठी, मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन. बरोबर. तर प्रत्येकाच्या आई वडिलांनी कोणाला चिंता घालून जे पैसे बाजूला ठेवलेले आहेत की तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं. बरोबर ना? शिक्षणाचा गोष्ट कोण देतात? आई वडील ना? तुमचं पालनपोषण कोण करतात? आई वडील. म्हणजे जे कोणी तुमचे गार्डियन आहे त्या पैशांचं काही तर तुम्हाला चीज करून दाखवायचं आहे. फक्त शाळेत येतो, टीचर्सला सॅलरी भेटते, ते आपल्याला शिकवतात आणि पण परत घरी जातो आणि मग जे आपले काय म्हणतात त्याला दफ्तर आहे, जे बुक्स आहेत, ऍज इट इज क्लोज करून ठेवले नाहीये. जेवढं काही तुम्ही शिकता ना ते तुमच्या जीवनात पण वापरा आणि स्वतःच्या भविष्यासाठी वापरा, फ्युचरसाठी वापरा. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एक टार्गेट डिसाईड करायला पाहिजे. टार्गेट म्हणजे काय की मला भविष्यात काय करायचंय. कुणाला कलेक्टर व्हायचंय? एकच स्टुडंट? 2, 3? डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन, हाऊसवाईफ? ओके. म्हणजे असं कन्सिडर करू की उरलेले सगळे हाऊसवाईफ. ठीक आहे. म्हणजे जो कोण असं नाही आहे की फक्त पुरुष प्रधान संस्कृती आहे. आता मुली पण खांद्याला पुढे जाऊ शकतात. पायलट असो. आता राष्ट्रपती कोण आहे? आता हल्ली लेडीज आहेत. कोण आहे? नाव सांगू शकता? ओके. श्रीमती द्रौपदी मुर्मू या राज्याच्या हल्ली राष्ट्रपती आहेत. बरोबर. तुम्हाला माहित पाहिजे. सोशल मीडियावर शॉर्ट्स बघू नका. काही जनरल नॉलेज पण भेटते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, त्याच्यावर लक्ष द्या. आणि जे तुम्हाला इथे क्वालिटी एज्युकेशन मिळते, सरकार आणि तुमचे जे टीचर्स तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करतात, तिथं काहीतरी चेंज करून नका. आतापर्यंत माहित नाही तुमची काय स्थिती होती.
पण मला वाटतं आता तुम्ही निर्णय घ्या की आयुष्यात आम्हाला काहीतरी करायचं आहे. आपल्या समोर जे 2 व्यक्ती बसलेले दिसतात त्यांनी पण खूप चांगलं एज्युकेशन घेतलं आणि चांगला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व आहे. तुमचे टीचर्स पण तुमच्याकडे एक्झाम्पल आहे. तो आता मी एक छोट्या यांचा विद्यार्थी, माझे बाबा शेतकरी आहेत. शाळेमध्ये तुमच्याकडे युनिफॉर्म्स आहेत, मला वर्षातून एकच ड्रेस भेटायचा. आता आम्ही तुम्हाला जे काही शाळेत काही गोष्टी बॅग्स ऑर्डर करणार, आम्हाला बॅग्स नव्हत्या, तर आमच्याकडे जे पुराणे पॅन्ट्स होते ना, तर पायाचा जो पार्ट होता त्याची आम्ही पिशवी बनवायचो, त्याच्यामुळे आमच्या वया दप्तर कंटिन्यू द्यायचं. जिल्हा परिषदमध्ये शिकलेला विद्यार्थी एका ग्रामीण भागातला, पायात चप्पल नव्हती, आता तुमच्याकडे शूज दिसत मला, आमच्याकडे ते पण नव्हतं. आम्हाला हे जे जेवण होतं ना ते पण नाही भेटायचं. म्हणजे आमच्या काळामध्ये तांदूळ भेटायचे आम्हाला बॅग्समध्ये, खिचडीचा जो स्वरूप होता तो नव्हता. लहानपणी बालवाडी, त्याला आम्ही अंगणवाडी म्हणतो, तिथं आम्हाला रवा भेटायचा. असं कदाचित आपल्या घरामध्ये पण रवा डब्यामध्ये भेटायचा. ते दिवस माझ्यासोबत नाही, सगळ्यांसोबत व्हायचे. पण त्या काळामध्ये पण आपण एक म्हणजे मी ठरवलं होतं की मला टीचर व्हायचं. मग मी ठरवलं की सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचे. पण परिस्थिती माहित नव्हती की आपल्याला पुढे काहीतरी फायनान्शियल गरज पडेल. टप्प्याटप्प्याने युपीएससीची सुरुवात केली, तिथे सोडलं. मग गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि मग ठरवलं की आता ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड बिलॉंग करतो, आपण शेतकऱ्यांसाठी काही करूया. सो मला पण ते सांगायचं तुम्हाला की तुम्ही पण काहीतरी एखादा निर्णय घ्या आयुष्यात आणि त्या हिशोबाने झाला. कुणाला डॉक्टर व्हायचे आहे तर डॉक्टरसाठी आपल्याला काय करावं लागते ते तुम्ही ठरवा, इंजिनियर. पण काही ना काही तर निर्णय असो. एखाद्या गावाला तुम्ही जाता, तुम्हाला माहिती आहे की आम्हाला गावाला जायचं आहे, पण एखाद्या व्यक्तीला माहितीच नाही की मला कुठे जायचं, तर तो कुठे भटकत राहील ना. समजलं मी काय म्हणतो? जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही की मला इथे पोहोचायचं आहे, तोपर्यंत तिथे तुम्ही पोहोचू शकत नाही. ऍटलिस्ट रस्त्यात जे वेळ एखाद्याला कलेक्टर व्हायचं आहे, कलेक्टरसाठी तुम्ही युपीएससीची तयारी केली, त्या तयारी दरम्यान युपीएससी भले कलेक्टर झाले की नाही माहीत नाही, पण कुठली ना कुठली तरी पोस्ट तुम्हाला डेफिनेटली भेटेल. तर तयारी स्ट्रॉंग ठेवा आणि तयारीसाठी आतापासून तयारी करायला पाहिजे. इंग्लिश न्यूजपेपर कोण वाचतो तुमच्यापैकी? मराठी न्यूजपेपर वाचतच नाही, बरोबर? न्यूजपेपर वाचलं पाहिजे. फोनचा वापर कमी करा. फोनमध्ये पण न्यूजपेपर भेटतो, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, विद्वान, असे न्यूजपेपर डेली वाचायला सुरू करा. त्याच्याने काय होणार की तुमची डेली जी इंग्लिश आहे ती स्ट्रॉंग होईल. उद्या जर तुमची इंग्लिश खूप परकीय जाणार आहे, तुम्ही काही, मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी एमबीए करतील तिथे, तुम्हाला बिझनेसमध्ये जायचं आहे, कॉर्पोरेट जॉब करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची तुमचं स्किल आणि तुमचं इंग्लिश, या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्या, टार्गेट ठेवा आणि तुमचे टीचर जे खूप मेहनतीने शिकवतात त्याचं काहीतरी प्रतिफल दाखवा. थँक्यू.